अपडेट न्यूज। यवतमाळ नगर परिषदेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व, प्रियदर्शनी उईके यांचा मोठा विजय। यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने शहरावर आपले कमळ फुलवले आहे। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी उईके यांनी 13,719 मतांच्या दणदणीत फरकाने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे। भाजपची एकाती सत्ता नगर परिषदेच्या एकूण बलाबल पाहता भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे। जी24 तासने दिलेल्या आकडेवारीनुसार 28 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला 15 जागांवर समाधान मानावे लागले आहे। पक्षीय बलाबल एका नजरेत पक्ष जिंकलेल्या जागा: भाजप 28, काँग्रेस 15, शिवसेना 7, वंचित बहुजन आघाडी 3, प्रहार 2, बसपा MIM अपक्ष प्रत्येकी 1। प्रभागनिहाय महत्त्वाचे निकाल: या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांनी बाजी मारली आहे। प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत: प्रभाग 1 व 2 श्रीकृष्ण कांबळे भाजप आणि वनिता बडे काँग्रेस यांनी विजय मिळवला, तर प्रभाग 2 मध्ये वंचितच्या आनंद गायकवाड यांनी मुसंडी मारली। भाजपचा गड प्रभाग 3, 8, 11, 12, 13, 19, 20, 22, 24, 26 आणि 27 मध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी जोडीने विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व राखले। काँग्रेसची कामगिरी: प्रभाग 6, 15 आणि 18 मध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत। इतर प्रभाग 5 आणि 9 मध्ये शिवसेनेने आपली ताकद दाखवत दोन्ही जागा जिंकल्या। प्रभाग 10 मध्ये वंचित बहुजन आघाडीने दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर प्रभाग 29 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत। राजकीय विश्लेषण: या निकालाने यवतमाळच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। नगराध्यक्ष पदासह बहुमताचा आकडा पार केल्याने शहराच्या विकास कामांना आता नवी गती मिळण्याची शक्यता आहे। दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेनेला काही प्रभागात यश मिळाले असले तरी भाजपची लाट रोखण्यात त्यांना अपयश आले आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.